हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या 100व्या जयंतीनिमित्त राजापूर शहरात भव्य आरोग्य शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले। जय महाराष्ट्र मित्रमंडळ गुरववाडी आणि मधुतारा दिव्यांग सेवा सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने एसटी डेपो जवळील पटांगणात हे शिबिर उत्साहात पार पडले। रत्नागिरीतील प्रसिद्ध वालावलकर रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालयाच्या सहकार्याने यावेळी मोफत शस्त्रक्रिया नोंदणी व आरोग्य तपासणी पार पडली। कार्यक्रमाचे उद्घाटन माजी आमदार गणपत कदम आणि रवींद्र डोळस यांच्या हस्ते करण्यात आले। राजापूर नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष विनय गुरव यांनी यावेळी सर्व मान्यवरांचे शाल व श्रीफळ देऊन स्वागत केले। तसेच शहरातील नवनिर्वाचित नगरसेवकांचाही याप्रसंगी गौरव करण्यात आला। राजापूर परिसरातील शेकडो गरजू रुग्णांनी या संधीचा लाभ घेत आपली आरोग्य तपासणी करून घेतली। बाळासाहेबांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी राबवलेल्या या सामाजिक उपक्रमाचे शहरभर कौतुक होत असून रुग्णांना आवश्यक ते वैद्यकीय मार्गदर्शनही करण्यात आले। या शिबिरामुळे अनेक गोरगरीब रुग्णांना मोठा दिलासा मिळाला असून आरोग्य सेवेचा एक आदर्श निर्माण झाला आहे। त्याचप्रमाणे श्री सन्माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत। आज 80% समाजकारण आणि 20% राजकारण, पण आज हे बघून अत्यंत आनंद होतोय की एकमेका करू सहाय्य अवघे धरू सुपंथ, एकमेका करू सहाय्य अवघे धरू सुपंथ। हे शरीर आहे नाशवंत पण कार्य राहते अनंत। तर असं अनंत कार्य जे आहे हे आज प्रत्येकाच्या माध्यमातून पार पडते, कारण की आज 100वी जयंती जी आहे बाळासाहेब ठाकरेंची, यांच्या विचारांचा वारसा घेऊन पुढं आज इथं राजापूर तालुक्यामध्ये गुजरवाडीमध्ये गुरववाडीमध्ये जय महाराष्ट्र मित्रमंडळ आणि मधुतारा जे शिबिर गोरगरीब तळागाळातील रंजव्या गांधल्यांसाठी जे शिबिर घेण्यात आलेले, तर वालवलकर हॉस्पिटल यांच्या धुमाळ सरांचं मी प्रथमतः आभार मानतो की सर की 1 वर्षापूर्वी आम्ही इथं आलो होतो आणि ते 1 वर्षापूर्वी आमचे पुणे जिल्हा प्रमुख अनिल दांगडे सर त्यावेळेस पण आमच्यासोबत होते आणि आजही आमच्यासोबत आहे दादा। आणि त्या माध्यमातून आम्ही करणारं मधुतारा फाउंडेशन आम्ही रिक्षा घेऊन पुण्यावरून आलो होतो आणि वालवलकर हॉस्पिटलला भेट दिली होती। आणि आज बघा की त्याच माध्यमातून एक म्हणतात ना पद से बड़ा ना कद से बड़ा, ना पद से बड़ा ना कद से बड़ा, मुसीबत में जो साथ रहे खड़ा